सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष वाणिज्य म्हणजे FY मध्ये पर्यावरण अभ्यास हा विषय अभ्यासाला आहे। या पर्यावरण अभ्यास सेमिस्टर पहिल्यामध्ये जो पहिला भाग आहे त्यातले 5वे प्रकरण नकाशाचे वाचन असा आहे। पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक पर्यावरण प्रेमीला नकाशाचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे। कारण पर्यावरण संदर्भात ज्या सर्व घटना घडत आहेत त्या जगात, भारतात, महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी घडतात त्यांचा नकाशाद्वारे अभ्यास जर आपण केला तर तो सहज आणि सोप्या पद्धतीने होतो। म्हणून या अभ्यासक्रमात पर्यावरणात नकाशाचे वाचन हा महत्त्वाचा घटक आहे। तर आपण त्याच्याविषयी आज माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ पर्यावरण अभ्यास FY या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे। साधारणतः यामध्ये नकाशाचा जो आढावा आहे हा थोडक्यात घेण्यात आलेला आहे, जो अभ्यासक्रमानुसार घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे। पर्यावरण अभ्यास भाग 1 प्रकरण 5वे जे आहे त्याच्यामध्ये 4 भागात हे प्रकरण विभागले गेलेले आहे। सर्वात पहिला भाग जो आहे तो नकाशात माहिती दाखविणारी जी तंत्र आहेत त्यांच्याविषयी आहे। दुसरा भाग नकाशा म्हणजे काय ते सांगून नकाशाची आवश्यक अंगे सांगा अशा प्रकारचा आहे। तिसरा भाग जो आहे नकाशाचे प्रकार स्पष्ट करा असा आहे। आणि चौथा भाग नकाशाचे वाचन आणि नकाशा भरणे असा आहे। सध्या कोविडच्या काळात कोविडच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी फक्त नकाशा वाचन हाच भाग घेणार आहे। कारण ऑनलाईन आपल्याला नकाशा भरणे जमणार नाही, म्हणून नकाशा वाचन हा भाग इथे मी घेत आहे। तर आपण सुरू करूया। तर सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांस अशी मी विनंती करतो की आपण माझा हा YouTube चॅनल सबस्क्राईब करावा, लाईक करावा आणि सोबत असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करावे। आपण या ठिकाणी नकाशात माहिती दर्शविणारी तंत्र यांचा अभ्यास करणार आहोत। नकाशात आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली असते किंवा आपण ती माहिती भरत असतो। ही माहिती नकाशात दाखवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला जातो। ती तंत्र म्हणजे काय? आता आपल्या समोर हा एक नकाशा आहे। तर या नकाशामध्ये हा भारताचा नकाशा आहे आणि या भारताच्या नकाशामध्ये भारतात असणाऱ्या सिंचन सुविधा हे मला दाखवायचे आहेत। तर या ठिकाणी मी जे तंत्र वापरलं आहे, जे टेक्निक्स वापरलं आहे ते आहे टिम्म पद्धती। म्हणजे टिम्माच्या साह्याने आलेली माहिती, माझ्याकडे जी सिंचनाच्या प्रकल्पाची माहिती आली ती टिम्माच्या आधारे मी या ठिकाणी दाखवली। ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त टिम्म असेल तिथे सिंचनाच्या सोयी सर्वात जास्त असेल आणि ज्या राज्यात टिम्म कमी असतील त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी कमी असतील। मग ह्याचं प्रमाण पण दिलेलं आहे बघा, 1 टिम्म बरोबर 1,00,000 हेक्टर क्षेत्र। मग त्यानुसार आपल्या या नकाशावरून आपल्याला समजतं की कोणत्या ठिकाणी सिंचनाचे क्षेत्र हे सर्वात अधिक आहे किंवा कोणत्या ठिकाणी सिंचनाचे क्षेत्र हे सर्वात कमी आहे, हे आपल्या सहज लक्षात येऊ शकतं। तर ही बाब याच्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो। म्हणून ह्या नकाशाला टिम्म पद्धती नकाशा असे म्हटले जाते। दुसरे तंत्र जे आहे त्याला सममूल्य नकाशे असे म्हटलेले आहे किंवा ज्याला सममूल्य याचा अर्थ काय? तर या ठिकाणी बघा, जो नकाशा दिलेला आहे भारताचा तो तापमानाचा दर्शक नकाशा आहे। आता पर्यावरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला नेहमी भारतातील वेगवेगळ्या तापमानांचा, वाढत्या तापमानाचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं। या ठिकाणी तापमान जे आहे हिवाळ्यातलं तापमान दाखवलेलं आहे
आणि सममूल्य म्हणजे तापमानाचे जे आकडे आहेत ते एका कागदावर सरळ सरळ लिहित गेलो आणि जे 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 समान तापमान आहे ते रेषेने जोडत गेलो. या ठिकाणी पहिली आकृती आपण जर पाहिली तर 30 या तापमानाला एक सरळ रेषा जोडलेली आहे. तसंच वेगवेगळ्या भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातील जी तापमान आहेत ते सममूल्य रेषेने जोडलेली आहेत आणि मग त्या रेषा विविध रंगांच्या छटाने ती या ठिकाणी दाखवलेली आहेत. मग या ठिकाणी हा जो नकाशा आहे याच्यामध्ये सर्वाधिक तापमान आहे त्या ठिकाणी रंग गडद स्वरूपात दाखवलेला आहे आणि ज्या ठिकाणी कमी तापमान आहे तिथे रंग फिकट पद्धतीने दाखवलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून रेषांच्या माध्यमातून आपण तापमानाविषयक माहिती जी आपल्याला पर्यावरणाविषयी महत्त्वाची आहे ती नकाशात अभ्यास करू शकतो. म्हणून हे तंत्र नकाशातले महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी जे तापमानाचे आकडे आहेत त्यांना जोडले म्हणून त्याला सममूल्य रेषा असे म्हटलेले आहे. जसे तापमानाचे आकडे असतात तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आकड्यांच्या आधारे आपण सममूल्य तयार करू शकतो. जसं समभार आहे किंवा याला समताप असेही म्हणतात. तर अशा प्रकारचा हा नकाशा हे तंत्र नकाशात वापरले जाते. तिसरे तंत्र जे आहे त्या तंत्राला छायापद्धत नकाशा असे म्हटले जाते. म्हणजे या ठिकाणी बघा हा जो महाराष्ट्राचा नकाशा आहे वेगवेगळ्या राज्यानुसार तो नकाशा दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता त्याची आकडेवारी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सर्वसाधारणतः हा नकाशा बघितला तर सर्वसामान्य विद्यार्थ्याला एक लक्षात येते की जिथं जास्त घनता आहे जिथं डार्क भाग दाखवला. आता या ठिकाणी पुणे आहे, नाशिक आहे, मुंबई आहे. तर हे जे भाग आहेत या ठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या आहे असे आपण लगेच सांगू शकतो. मग महाराष्ट्रातील प्रत्येक राज्याची लोकसंख्या आणि मग त्या लोकसंख्येचे वर्गीकरण एका विशिष्ट पद्धतीने या सूचीमध्ये केलेले आहे आणि मग ते वर्गीकरण वेगवेगळ्या छटांच्या साहाय्याने या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मग लोकसंख्या आणि पर्यावरण यांचा संबंध सुद्धा आपण सांगू शकतो. पर्यावरणीय समस्या सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी असतात? जिथं लोकसंख्या जास्त आहे. मग अशा प्रकारे छाया पद्धत या तंत्राद्वारे आपण नकाशाचे वाचन करू शकतो किंवा यात हे तंत्र नकाशासाठी वापरू शकतो. तर पुढच्या तंत्राचा आपण जर विचार केला तर ह्या तंत्राला प्रवाह आकृती इंग्लिशमध्ये फ्लो लाईन असं म्हणतात. आता जास्त करून हे तंत्र वाहतूक मार्गाविषयी दाखवले जाते. आता रस्त्यांचे जाळे या ठिकाणी पहिल्या आकृतीत दाखवलेले आहे. रस्ते दाखवलेत पण त्या ज्या रस्त्यावर सर्वाधिक वाहतूक आहे त्या रस्त्याची जाडी जास्त दाखवलेली आहे आणि जिथे कमी वाहतूक आहे त्याची जाडी कमी दाखवलेली आहे. आता या ठिकाणी मुंबई ते नागपूर हा रस्ता दाखवलेला आहे आणि त्यानुसार जिथं भुसावळपर्यंत रस्त्याची जाडी जास्त आहे. म्हणजे मुंबई ते नागपूर जाण्यासाठी मुंबई ते भुसावळ इथे सर्वाधिक ट्रॅफिक आहे, वाहतूक आहे. मग हळूहळू ती वाहतूक काय होत जाते, पुढे कमी होत जाते. आता या ठिकाणी दोन नकाशे दिलेत की भारतात वेगवेगळ्या राज्यातून महाराष्ट्रात झालेले स्थलांतर. म्हणजे मुंबई या ठिकाणी पूर्ण भारतातून जे लोक येतात मग या ठिकाणी लोकांच्या येण्याचं जे प्रमाण आहे त्यानुसार तो प्रवाह या ठिकाणी बाणाच्या सहाय्याने दाखवलेला आहे. बघा उत्तर प्रदेशमध्ये 28.5% येण्याचं प्रमाण आहे, केरळमधनं आहे, गुजरातमधून आहे. मग जसे लोक येतात वेगवेगळ्या प्रदेशातून मुंबई किंवा महाराष्ट्रात येतात त्याप्रमाणे त्याची जाडी त्या रस्त्याची जाडी दाखवलेली आहे. आता पहिला नकाशा येणाऱ्या लोकांचा आहे, दुसरा नकाशा जाणाऱ्या लोकांचा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या तंत्राद्वारे प्रवाह आकृती ज्याला फ्लो लाईन असे म्हणतात तिचा वापर करू शकतो. यानंतरचे जे तंत्र आहे ते प्रमाणित वर्तुळ पद्धती नकाशा असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जी माहिती दर्शवायची नकाशामध्ये
ती माहिती वर्तुळाच्या साहाय्याने दाखवलेली आहे. आता या ठिकाणी बघा, जी माहिती दिली आहे ती लोकसंख्येची आहे आणि लोकसंख्येनुसार वर्तुळं वेगवेगळ्या आकाराची ते काढलेली आहेत. मुंबई या ठिकाणी लोकसंख्या किती, तर ती 1 कोटी आहे. मग तेवढ्या आकारचं वर्तुळ त्या ठिकाणी दाखवलं आहे. नागपूरची लोकसंख्या साधारणतः इथे जे वर्तुळ दाखवलं आहे ते साधारणतः 10 लाखाच्या आसपास आहे. तर 50 लाखाच्या आसपास चेन्नई आहे, दिल्ली आहे साधारणतः 1 कोटी आहे, कलकत्ता 1 कोटी. म्हणजे या ठिकाणी माहिती दर्शवण्यासाठी जी वर्तुळं काढली गेलेली आहेत त्यांना प्रमाणित वर्तुळं असे संबोधले जाते. म्हणजे वर्तुळाच्या सहाय्याने सुद्धा किंवा वर्तुळ या तंत्राच्या सहाय्याने आपण नकाशात माहिती भरू शकतो. यानंतरचे जे तंत्र आहे ते प्रमाणित चौरस आहे. म्हणजे निवडक शहरांची लोकसंख्या जसं आपण वर्तुळाच्या सहाय्याने दाखवू शकतो तसंच चौकोनाच्या किंवा चौरसाच्या सहाय्याने सुद्धा दाखवू शकतो. मगाचीच आकडेवारी आहे, निवडक शहरांची लोकसंख्या आहे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, नागपूर आणि चेन्नई. सर्वाधिक लोकसंख्या चौरसाच्या सहाय्याने दाखवलेली आहे. जसं मुंबईची 1 कोटी आहे, दिल्लीची 1 कोटी आहे, नागपूरची साधारणतः 10 लाखाच्या आसपास आहे, चेन्नईची 50 लाख आहे. फक्त तंत्र बदललं, माहिती तीच आहे, तंत्र वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे. यानंतरचं जे तंत्र आहे ते आहे ज्याला प्रमाणबद्ध घनगोल असे म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की घनगोल कशा प्रकारे की त्याच्यावरती वेगवेगळ्या रेषा गोलावरती केलेल्या आहेत. म्हणजे पृथ्वीचा नकाशा आणि अक्षरवृत्त रेखावृत्ताच्या ज्या रेषा आहेत त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत, त्याला घनगोल असं म्हणतात. तीच माहिती आहे फक्त घनगोलाच्या सहाय्याने या ठिकाणी दाखवलेले आहे, म्हणून या तंत्राला घनगोल असे म्हटले आहे. पुढचे जे तंत्र आहे ते घनाकृती ठोकळा. मगाशी आपण चौरस बघितलं होतं, या ठिकाणी ठोकळा आहे. मग ठोकळ्याच्या सहाय्याने सुद्धा त्याच तंत्राच्या आधारे आपण माहिती काय करू शकतो, दाखवू शकतो. माहितीचे वर्गीकरण करू शकतो किंवा माहितीचे ॲनालायसिस करायला आपल्याला इथे सर्वात सोपे पडते. तर हे तंत्रसुद्धा पर्यावरणीयदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आता अशा अनेक तंत्राच्या माध्यमातून आपण नकाशात पर्यावरणीयदृष्ट्या वेगवेगळ्या माहिती अभ्यास करू शकतो. आता खरं तर आपल्याला थोडीशी आलेखाविषयी माहिती पाहिजे. खूप विद्यार्थी आलेख आणि नकाशा याच्यामध्ये गोंधळ करतात. आलेखाचे काही प्रकार अभ्यासाला जरी नसले ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. शाळेमध्ये आपण ते अभ्यास केले आहेत तरीसुद्धा आपण आलेख कुठल्या गोष्टीला कुठला आलेख म्हटलं जातं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. पहिला आलेख आहे जो अशा पद्धतीने मांडला आहे ज्याला रेषालेख असे म्हणतात. दुसरा जो आहे त्याला साधा स्तंभालेख असे म्हणतात. तिसरा जो आहे त्याला विभाजित स्तंभालेख असे म्हणतात. चौथा जो आहे त्याला जोड स्तंभालेख असे म्हणतात. पाचवा जो आहे त्याला संयुक्त स्तंभालेख असे म्हणतात. आणि सहावा जो आहे ज्याला विभाजित वर्तुळ किंवा पायचार्ट असे म्हटले जाते. म्हणजे अशा प्रकारे सर्वसाधारणतः कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जर एखादी माहिती प्रेझेंट करायची असेल तर ती किंवा दाखवायची असेल तर ती आलेखाच्या सहाय्याने आपण दाखवू शकतो. आणि आलेखाच्या या सगळ्या प्रकारांचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. सध्या आलेख आपल्याला संगणकाद्वारे काढणं सहज सोपं आहे. एक्सेलमध्ये आपण माहिती दिली तर आपल्याला आलेख काढता येऊ शकतो. आणि आपण आपल्याकडं प्रोजेक्ट कामासाठी किंवा प्रकल्प कामासाठी या पद्धतीचा वापर करू शकतो. तर पुढचा जो भाग आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे की नकाशा म्हणजे काय. नकाशा म्हणजे काय ते सांगून नकाशाची आवश्यक अंग कोणती ते लिहा किंवा सांगा अशा प्रकारे तुम्हाला विचारलं जातं. नकाशाची आवश्यक अंग कोणती, तर नकाशाची जी आवश्यक अंग आहेत ते अंग पाहण्यापूर्वी आपल्याला नकाशाची व्याख्या अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. आता एकंदरीत या ठिकाणी मुद्दाम मी थोडक्यात 3 व्याख्या घेतल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या डडले स्टॅम्प या शास्त्रज्ञांनी मांडलेली व्याख्या आहे. नकाशा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निश्चित प्रमाण
व प्रक्षेपणाच्या साह्याने काढलेले संकेतात्मक चित्रण होय, अशी साधी सोपी व्याख्या डडले स्टॅम्प यांनी केलेली आहे. मॅकहाऊस यांच्या मते पृथ्वीच्या एखाद्या पृष्ठभागाच्या सपाट पृष्ठावर काढलेल्या संकेतात्मक चित्राला नकाशा असे म्हणतात. तर त्रिवार्था हे जे तिसरे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी नकाशाची अतिशय साधी सोपी व्याख्या केलेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे हुबेहूब चित्रण म्हणजे नकाशा होय, अशी साधी व्याख्या केलेली आहे. तर ही जी नकाशाची अंग आहेत त्याच्यामध्ये जी महत्त्वाची अंग आहेत ती आपल्यासमोर मी सांगत आहे किंवा मांडत आहे. एक आहे नकाशाचा उद्देश, दुसरा आहे क्षेत्र, तिसरं आहे नकाशाचे प्रमाण, चौथं नकाशाचे प्रक्षेपण, पाचवं आहे नकाशाची दिशा, नकाशातील रंगाचा वापर, सांकेतिक खुणा व सूची. म्हणजे आपल्यासमोर जर एखादा नकाशा असेल तर ही सर्व अंग त्या नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा नकाशा वाचन करत असताना या सर्व अंगांचा आपण विचार करतो. म्हणजे नकाशाचा उद्देश, आपण कुठलाही नकाशा असेल तो एका विशिष्ट उद्देशाने बनवलेला असतो. आता या ठिकाणी बघा, भारतातील पिकं आहेत जी पर्यावरणाशी संबंधित आणि त्या पिकांचं क्षेत्र मला जर दाखवायचं असेल किंवा पिकं त्या ठिकाणी मला दाखवायची असतील तर मी माझा नकाशाचा उद्देश हे वेगवेगळ्या प्रकारची पिकं असा होऊ शकतो. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन क्षेत्र असा माझा नकाशाचा उद्देश होऊ शकतो. मग त्या पद्धतीने मी महत्त्वाची पिकं दाखवण्यासाठी माझं क्षेत्र, सोयीस्कर क्षेत्र जसं महाराष्ट्र असेल, रायगड जिल्हा असेल, भारत असेल हे निवडू शकतो आणि त्याचा नकाशा मी अभ्यास करू शकतो किंवा बनवू शकतो. नकाशाचा उद्देश, नकाशाचे क्षेत्रसुद्धा, क्षेत्रामध्ये मी आता तुम्हाला जसं सांगितलं महाराष्ट्राचा असेल, खंडाचा नकाशा असेल, त्यानंतर त्यानुसार आपण त्याचं क्षेत्र आपण निवडू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ह्या पुढचा जे महत्त्वाचा मुद्दा आहे नकाशाचं प्रमाण, त्याला नकाशाचं स्केल, की नकाशा वाचनामधील सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण प्रमाण जास्त महत्त्वाचं आहे. बघा, पृथ्वीवरील प्रत्यक्ष जे दोन बिंदू आहेत किंवा स्थळ आहेत त्यातली अंतर नकाशावर त्याच दोन बिंदूच्या अंतर व यांच्या गुणोत्तरास, म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवरचे दोन बिंदू आणि नकाशावरचे दोन बिंदू यांच्या अंतराच्या गुणोत्तरास नकाशा प्रमाण असे म्हटले जाते. म्हणजे साध्या जमिनीवर मोजण्यासाठी आपण सध्या जमिनीवर मोजण्यासाठी मीटर हे प्रमाण वापरतो. आपल्या भारतामध्ये मापनाच्या एकंदरीत दोन पद्धती आहेत. म्हणजे संपूर्ण जगामध्ये जर विचार केला, भारत असा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये मापनाच्या दोन पद्धती आहेत. जसं भारतामध्ये ब्रिटिश मापन पद्धती आणि मॅट्रिक मापन पद्धती आहे. आता ब्रिटिश मापन पद्धतीची काही परिमाणे म्हणजे काही साधने आपण वापरतो, जसं इंच, फूट, मैल, फरलांग ही जी आहे ती ब्रिटिश मापन पद्धतीची साधने आहेत. आणि मॅट्रिक मापन पद्धती जी भारतीय पद्धती आहे त्याच्यामध्ये किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, ही सगळी परिमाणे येतात. तर नकाशा प्रमाण जे आहेत ती ह्या परिमाणांवर, या साधनांवर अवलंबून आहेत. मग नकाशावरच्या दोन बिंदूंचं अंतर आणि जमिनीवरच्या दोन बिंदूंच्या अंतरांचं गुणोत्तर नकाशा प्रमाण म्हणून व्यक्त केलं जातं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं त्याची काही उदाहरणे सांगता येतात. एकास 50,000 किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर अशा प्रकारे नकाशाला त्याच्या खालती त्याचं प्रमाण दाखवलेलं असतं. पुढचा जो भाग आहे तो आहे नकाशा प्रक्षेपण. नकाशा प्रक्षेपण म्हणजे पृथ्वी जी आपली आहे ती आहे, तिचं स्वरूप जे आहे ते त्रिमितीय स्वरूप आहे आणि त्या पृथ्वीचा आपल्याला कागदावर जर नकाशा काढायचा असेल तर तो काढण्यासाठी
किंवा त्याच्यासाठी आपल्याला पृथ्वीचं द्विमितीय स्वरूप असणं आवश्यक असतं. 2 डायमेन्शन असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी अनेक अडचणी आहेत. पृथ्वीचा जसाच्या तसा नकाशा काढण्यासाठी अनेक अडचणी आहेत. मग आपण काय केलं आहे, पृथ्वीवरती काही काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत किंवा त्या आपण दाखवतो, ज्याला अक्षरवृत्त आणि रेखावृत्त असे म्हणतो. आणि या दोन्ही वृत्तांच्या आधारे आपण आपल्या साध्या कागदावर पृथ्वीवर जे देश आहेत, जे विभाग आहेत, जे प्रदेश आहेत, त्यांचे नकाशे सहज काढतो. मग हे काढण्याची जी पद्धत आहे त्याला प्रक्षेपण असे म्हटलेले आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकाशा तयार केला, पण त्या नकाशात पुढचं जे अंग आहे ते फार महत्त्वाचं आहे, ज्याला दिशा असे म्हटलेलं आहे. नकाशात दिशा दाखवणं म्हणजे वरची जी दिशा असते, म्हणजे बाण काढला तर त्याची वरची दिशा ती आहे उत्तर दिशा म्हणून समजली जाते. आता उत्तर दिशा जी आहे ती फार महत्त्वाची आहे. त्याच्यावरनं नकाशातील इतर दिशा सुद्धा ओळखता येतात. आता नकाशामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी जर दाखवायच्या असतील तर रंगसंगतीचा वापर केला जातो. विविध प्रकारच्या रंगांचा, समजा बर्फाळ प्रदेश दाखवायचा आहे तर पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. जंगल दाखवायचे तर हिरव्या रंगाचा वापर केला जातो. डोंगर पर्वत दाखवणं असेल तर चॉकलेटी रंगाचा वापर केला जातो. पाणी दाखवायचं असेल तर निळ्या रंगाचा वापर केला जातो. म्हणजे नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगती, त्या ठिकाणी कोणकोणते भाग आहेत हे आपल्याला सहज समजू शकतो. आता नकाशामध्ये पुढचं जे शेवटचं महत्त्वाचं अंग आहे ते सांकेतिक खुणा व सूची. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सांकेतिक खुणा आपण नकाशामध्ये वापरतो. जसं किल्ला दाखवायचा आहे, पोस्ट ऑफिस दाखवायचा तर PO लिहितो पोस्ट ऑफिस. तर त्याप्रमाणे विविध प्रकारच्या खुणांच्या आधारे आपण नकाशामध्ये सांकेतिक चिन्हांचा वापर करू शकतो. आणि सगळा नकाशा जर मला जेव्हा वाचायचं आहे तेव्हा नकाशाच्या बाजूला एक सूची दिलेली असते, ज्याला आपण इंडेक्स असं म्हणतो. आणि त्या सूचीच्या आधारे आपण नकाशाचे काय करू शकतो, वाचन करू शकतो. तर ही नकाशाची अंग आहेत. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ही अंग फक्त लक्षात यावी एवढंच महत्त्वाचा बाब या ठिकाणी आहे. तर आता आपण सर्वात महत्त्वाचं आपण पहिलं बघितलं नकाशातील तंत्र, त्याच्यानंतर नकाशाची अंगे. पण नकाशाचे काही प्रकार आहेत, त्या प्रकारांचा आपण थोडक्यात या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मग नकाशाचे प्रकार कोणते? त्यातील पहिला प्रकार जो आहे तो आहे स्थलदर्शक नकाशे किंवा ज्याला टोपोग्राफिकल मॅप असं म्हणतात. आता हा जो स्थलदर्शक नकाशा आहे, ह्या स्थलदर्शक नकाशामध्ये विविध गोष्टी दर्शविल्या जातात. म्हणजे जास्त करून ज्या प्राकृतिक गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये पर्वत असतील, नद्या असतील, दऱ्या असतील, याबरोबर शेतीक्षेत्र असेल, अशा अनेक गोष्टी या नकाशात दाखवल्या जातात. म्हणून याला स्थलदर्शक नकाशा असे म्हटले आहे. स्थलदर्शक नकाशा. त्याच्यानंतरचा नकाशाच्या प्रकारामध्ये पुढचा नकाशा आहे राजकीय नकाशा, ज्याला पॉलिटिकल मॅप. आपल्याला सर्वसाधारणतः इंटरनेटवरती किंवा कुठल्याही शाळेतल्या नकाशाच्या पुस्तकामध्ये हा नकाशा सहज अभ्यास करता येतो. म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणाची माहिती हवी असेल किंवा ते ठिकाण कुठे आहे हे पाहायचं असेल तर अशा प्रकारचा नकाशा आपण वापरू शकतो, ज्याला राजकीय नकाशा असे म्हटले जाते. तिसऱ्या प्रकारचा नकाशा जो आहे तो आहे हवामानदर्शक नकाशा, ज्याला क्लायमॅटिक मॅप असं म्हणतात. म्हणजे तापमानातील बदल असतील, वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग असेल, समुद्रातील लाटा असतील किंवा खवळलेला समुद्र असेल, त्याच्यानंतर पावसाची परिस्थिती असेल, ढगांची परिस्थिती असेल, हे सर्व घटक अशा प्रकारच्या नकाशात मांडलं जातं. अशा नकाशाला हवामानदर्शक नकाशा असे म्हटले जाते. नकाशाचे आपण हे जे प्रकार बघतोय त्याच्यातला पुढचा जो प्रकार आहे तो आहे इकॉनॉमिक अँड रिसोर्स मॅप, म्हणजे साधन संपदा आणि आर्थिक नकाशे. आता तुमच्या समोर जो नकाशा दिला आहे तो GDP पर पर्सन दिलेला आहे किंवा भारतीय
स्टेट्समध्ये GDP कशा प्रकारे, पर कॅपिटल कशा प्रकारे हे दाखवलेलं आहे. आर्थिक संपदा आर्थिकदृष्ट्या कोणकोणत्या राज्यामध्ये कशी परिस्थिती आहे हे दाखवण्याचा भाग या ठिकाणी केलेला आहे. पुढचा जो नकाशाचा प्रकार आहे ज्याला वाहतूक दर्शक नकाशे, आपण नकाशाचे प्रकार अभ्यास करतो किंवा त्याला ट्रान्सपोर्ट मॅप. आपल्याला एखाद्या ठिकाणी जर प्रवास करायचा असेल तर अशा प्रकारचा नकाशा आपल्याला उपयोगी पडतो, ज्याला वाहतूक दर्शक नकाशा असे म्हटले जाते. मग या ठिकाणी वेगवेगळ्या वाहतुकीच्या सुविधा आहेत. मग रेल्वे मार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्य महामार्ग असेल, तर तसंच विमान मार्ग दाखवता येत नाही, पण एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी विमानाची 2 ठिकाणं मात्र सांगता येतात. रस्ते मार्ग आणि रेल्वे जाळे यांचा अभ्यास मात्र जास्त करून या नकाशात केला जातो. तुमच्यासमोर भारतातील जो वाहतूक दर्शक नकाशा आहे तो दाखवलेला आहे. आता पुढचा जो नकाशा आहे नकाशा प्रकारामधला त्याला विषयवार नकाशा किंवा त्याला थॅमॅटिक मॅप असे म्हटले आहे. विषयवार नकाशा म्हणजे एखादा विषय घेतला आहे की मोबाईल कनेक्शन, भारतात सर्वात जास्त मोबाईल कनेक्शन कोणत्या राज्यात आहेत तर त्याचा अभ्यास करायचा आहे. एखादा विषय घेतला, त्या विषयाची माहिती गोळा केली म्हणजे डेटा गोळा केला आणि ती नकाशात मांडली, तो विशिष्ट विषय नकाशात मांडला, तर अशामध्ये जो नकाशा तयार होतो त्याला विषयवार नकाशा असे म्हटले जाते. दॅट इज अ थॅमॅटिक मॅप. म्हणून हा नकाशाच्या प्रकारातला एक प्रमुख प्रकार आहे. जास्त करून पर्यावरणाचा अभ्यास जर करायचा असेल तर वेगवेगळ्या विषयाचे नकाशा आपल्याला तयार करता येतात. वणवे लागलेला प्रदेश जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपण ज्या ज्या प्रदेशात वणवे लागतात ते वणवे या ठिकाणी आपण दाखवू शकतो. त्यामध्ये वेगवेगळे जशी तंत्र आपण सुरुवातीला बघितली त्या तंत्रांचा सुद्धा या ठिकाणी काय करू शकतो, वापर करू शकतो. तर या ठिकाणी जे तंत्र वापरलंय ते छाया पद्धत आहे. मग या ठिकाणी आपण घनगोल वापरू शकतो किंवा प्रमाणबद्ध वर्तुळांचा वापर करू शकतो आणि मग पर्यावरणाविषयी जे प्रश्न आहेत ते नकाशावरती मांडू शकतो. यानंतर म्हणजे साधारणतः आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या त्यामध्ये नकाशातली असणारी तंत्र, नकाशाची असणारी अंग आणि नकाशाचे प्रकार. आता प्रत्यक्ष आपल्याला नकाशा वाचन करायचे आहे. आपल्याला परीक्षेमध्ये जगाचा नकाशा दिला जाईल आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी विचारल्या जातील, त्या आपल्याला दाखवणं आवश्यक आहे. त्यामुळे आता आपण नकाशा वाचन करूया. काही ठराविक नकाशे मी तुमच्यासमोर 1-2-3 नकाशे त्याचं वाचन कशा प्रकारे करायचं या ठिकाणी दाखवत आहे. तर तुमच्यासमोर जगाचा नकाशा दिलेला असेल. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना नकाशा वाचन करत असताना म्हणजे FY BComच्या कॉमर्सच्या पर्यावरण या विषयात तुम्हाला या पहिल्या सेमिस्टरला जगाच्या नकाशाचा अभ्यास आहे. साधारणतः आपल्याला जगाचा नकाशा आपण शाळेमध्ये अभ्यास केला आहे तरीसुद्धा आपल्याला जे खंड आहेत त्या खंडांची ओळख होणं अतिशय महत्त्वाचं आहे. कित्येक विद्यार्थ्यांना ही ओळख अजूनही नसते. म्हणून सर्वसाधारणतः खंडांची ओळख आपल्याला असणं महत्त्वाचं आहे. आता एक लक्षात घ्या, हा जो भाग आहे तो उत्तर अमेरिका आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो दक्षिण अमेरिका आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका आपल्या लक्षात आली पाहिजे. तिसरा आहे आफ्रिका जो खंड आहे. चौथा आहे युरोप, त्याच्यानंतर आशिया आणि ऑस्ट्रेलिया. साधारणतः एवढे खंड जरी माहिती असतील तरी आपल्याला कोणत्या खंडात कोणकोणत्या पर्यावरणीय समस्या आहेत याचा अभ्यास करणं सहज सोपं जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला कित्येक वेळा जगातील समुद्रांची माहिती नसते. त्यामुळे जगाचा नकाशा भरण्यासाठी आपल्याला खंड जसे माहिती पाहिजेत तसे समुद्रांची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर सर्वात महत्त्वाचा महासागर आहे तो पॅसिफिक. आता या नकाशामध्ये मी 2 ठिकाणी पॅसिफिक महासागर लिहिलेला आहे. त्याचं कारण पृथ्वी गोल आहे आणि गोल पृथ्वीचा जो त्रिमितीय आकृती आहे ती आपण या ठिकाणी द्विमितीय केले.
एखाद्या सपाट कागदावरती आकृती घेतली आहे, गोल आकृती, त्यामुळे या ठिकाणी पॅसिफिक महासागर 2 ठिकाणी दर्शविलेला आहे. कित्येक विद्यार्थ्यांसमोर मला विचारतात विद्यार्थी, सर एका ठिकाणी पॅसिफिक लिहायच्या ऐवजी तुम्ही 2 ठिकाणी लिहिले. तसं नाही आहे, तर 2 ठिकाणी पृथ्वी गोल आहे, त्यामुळे 2 ठिकाणी पॅसिफिक महासागर दाखविला आहे. दुसरा जगातला महत्त्वाचा महासागर आहे जो इंग्रजी एस अक्षरासारखा आहे, जो आहे अटलांटिक महासागर. तिसरा महासागर आहे हिंदी महासागर, आणि जो भारतीय मालकीचा आहे भारताच्या खाली. त्याच्यानंतर वरच्या उत्तर भागाला जो महासागर येतो आहे आर्क्टिक महासागर, आणि खालचा दक्षिण महासागर म्हणून ओळखला जातो. म्हणजे साधारणतः आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या खंडांविषयी आणि समुद्राविषयी माहिती असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला एखादा विषय जर घेतला की जगातील औद्योगिकरण झालेले देश कोणते, कारण औद्योगिकरण जिथं झालंय तिथं अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. मग आता औद्योगिकरण कोणकोणत्या देशात झाले, सर्वसाधारणतः आपल्याला थोडक्यात सांगता आलं पाहिजे की उत्तर अमेरिकेत औद्योगिकरण झालेलं आहे, त्याच्यानंतर युरोपमध्ये औद्योगिकरण झालेलं आहे, बघा रशियामध्ये झाले, चीनमध्ये झाले, जपानमध्ये. हे जे पुढारलेले देश आहेत ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले. आता औद्योगिकरण झाले तिथे अनेक पर्यावरणीय समस्या आहेत, म्हणजे प्रदूषणासारख्या समस्या आहेत. तर भारतामध्ये सुद्धा औद्योगिकरण झाले, पण भारतातल्या औद्योगिकरणाच्या समस्या वेगळ्या आहेत. आपल्या कसं प्रदूषण जशी समस्या आहे तशी अतिरिक्त लोकसंख्येची समस्या आहे आपल्याकडे. औद्योगिकरण ज्या ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याकडे एकवटलेली आहे. मग प्रदूषणासारख्या समस्येबरोबर झोपडपट्टीची समस्या असेल, कचऱ्याची समस्या असेल, अशा अनेक समस्या औद्योगिकरण झालेल्या प्रदेशात आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतरचा आपण पुढचा एका नकाशाचा अभ्यास करूया. समजा तुम्हाला असा हाच नकाशासुद्धा पर्यावरणाशी संबंधित आहे. जगातील प्रमुख वाळवंट कोणती? आपल्याला साधारणतः जगातली काही ठराविक वाळवंट माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यातील बघा काळा पाषाण नावाचं उत्तर अमेरिकेत हे वाळवंट आहे. त्याच्यानंतर तलकमना वाळवंट आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट व्हिक्टोरिया नावाचं वाळवंट आहे. त्याच्यानंतर सिम्पसन वाळवंट आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये असणारं जे वाळवंट आहे ज्याला सहारा वाळवंट असे म्हणतात. आणि भारतामध्ये जे वाळवंट आहे कित्येकांना माहिती आहे की नाही माहीत नाही, भारतामध्ये राजस्थानमध्ये जे वाळवंट आहे त्याचं नाव आहे थरचे वाळवंट. साधारणतः हा जो डेझर्ट एरिया आहे तो लोकांना राहणीमानाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नाही आहे, पण पर्यावरणीय दृष्ट्या हा जो विभाग आहे तो अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आपल्याला जगातल्या पर्वतरांगांची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. कोणकोणत्या पर्वतरांगा जगात महत्त्वाच्या आहेत, कोणते पर्वत महत्त्वाचे आहेत. पर्वतरांगा नाही, पर्वत महत्त्वाचे आहेत. सर्वात महत्त्वाचा जो आहे उत्तर अमेरिकेत तो आहे देनाली. त्याच्यानंतर एनोकाउंगा हा दक्षिण अमेरिकेतला पर्वत आहे. त्याच्यानंतर युरोपमध्ये माउंट एल्ब्रूस नावाचा पर्वत आहे. मी पर्वत म्हणतो, पर्वतरांगा नाही म्हणत. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेत जो महत्त्वाचा पर्वत आहे माउंट किलिमांजारो नावाचा पर्वत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी न्यूझीलंड बेट जे आहेत ऑस्ट्रेलिया आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये पंचगजया नावाचा पर्वत आहे. आणि आपल्या हिमालयन रांगामध्ये माउंट एव्हरेस्ट नावाचा उंच पर्वत आहे. तुमच्या माहितीसाठी माउंट एव्हरेस्ट हा संपूर्ण काही भारताच्या मालकीचा नाही. भारत नेपाळ या दोन्ही सरहद्दीवरती सर्वात उंच असलेला हा पर्वत आहे. आता यातले बहुतेक जे पर्वत आहेत ते बर्फाच्छादित आहेत आणि पर्यावरणीय समस्यामुळे त्याच्यावरचं बर्फ आता वितळत आहे. त्याचा अभ्यास आपल्याला सुद्धा आपण आपल्या विषयात केलेला आहे. आता पुढचा म्हणजे जगातील तेल, कारण शक्ती साधनांचा विचार केला तर तेलाचा जी मर्यादा आहे ती फार महत्त्वाची आहे. जगातील वाहतूक, जगातील बाजारपेठ या सगळ्याचा चालणारा जो भाग आहे हा जागतिक तेलावर, शक्ती साधनावर अवलंबून आहे. म्हणजे तेल म्हणजे कोणतं तर पेट्रोल, डिझेल या सर्व तेलांचे उत्पादक देश कोणते आहेत, त्यांचं उत्पादन किती प्रमाणात आहे
याचा विचार फार महत्त्वाचा आहे. आता उत्तर अमेरिकेत सुद्धा तेल मिळतं, 5% त्याचं प्रमाण आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत 9% तेलाचे साठे आहेत. बघा, पश्चिम युरोपमध्ये 2% तेलाचे साठे आहेत. दक्षिण आफ्रिकेत 7% तेलाचे साठे आहेत. पूर्व युरोप किंवा सोव्हिएत रशियामध्ये 5% तेलाचे साठे आहेत. आशिया आणि ओशनिया, आशिया खंडातील हे सर्वात महत्त्वाचे जे भाग आहेत, सिंगापूर वगैरे या ठिकाणी साधारणतः तो जो भाग आहे त्याला ओशनिया म्हणतात. 4% तेलाचे साठे आहेत. आणि सर्वात जास्त तेल जे आहे जगातलं ते मध्य पूर्व देश, 66% तेलाचे साठे आहेत, खनिज तेल. याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक या देशांचा समावेश होतो. हे मध्य पूर्वेतील जे देश आहेत त्यांना आखाती देश असे म्हटले जाते. ह्या देशामध्ये फक्त तेलाचे उत्पादन होते. हा सगळा रखरखीत प्रदेश आहे. म्हणजे आज संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ही तेलावर अवलंबून आहे. आणि मध्य पूर्वेतील देश संपूर्ण जगाला तेल पुरवितात. त्यामुळे संपूर्ण जगाची असं म्हणाल की हरकत नाही जी इकॉनॉमी आहे यांच्यावर अवलंबून आहे. आणि या देशाला लागणारी इतर साहित्य, शेती उत्पादनं असतील, ही सर्व उत्पादनं जगातून या देशांना मिळत असतात. आज सुद्धा सगळे जगातले देश या देशांवरती अवलंबून आहेत. म्हणून या देशाला थोडंसं जास्त महत्त्व आहे, इकॉनॉमिकली महत्त्व आहे, आर्थिकदृष्ट्या महत्त्व आहे. मग भारतामध्ये तेल उत्पादन होतं का? तर हो, भारतामध्ये मुंबईच्या किनाऱ्याला बॉम्बे हाय या नावाने तेल उत्पादन केलं जातं. आता तेल उत्पादन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यावर वाहतूक अवलंबून आहे. वाहतुकीतून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. अशा प्रकारे प्रत्येक एक मुद्दा पर्यावरणाशी आपण काय करू शकतो? अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतरचा आपण बघू की जगात लोकसंख्या कशी आहे, कोणकोणत्या देशात किती लोकसंख्या आहे, त्याच्यावरून आपल्याला पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. आता अतिरिक्त लोकसंख्या जपान जे आहे तो आहे, अतिरिक्त रशिया आहे जिथं सर्वात, बांगलादेश आहे, त्याच्यानंतर नायजेरिया आहे. मी खाली लोकसंख्येची आकडेवारी दिलेली आहे की त्या देशात किती लोकसंख्या आहे. पाकिस्तान आहे, ब्राझील आहे, इंडोनेशिया आहे. हे सर्वात जास्त लोकसंख्येचे देश आहेत. आणि त्याच्यानंतर भारत आहे जो 1,23,00,00,000 दरम्यान आहे आणि चीन 1,35,00,00,000 दरम्यान आहे. अतिरिक्त लोकसंख्या आहे, लोकसंख्येचा सर्वात भार आहे. प्रदेश कमी आहे, लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर जास्त आहे. आणि म्हणून या सर्व देशांमध्ये पर्यावरणाच्या अनेक समस्या ज्या आपण अभ्यास केल्यात त्या पाहायला मिळतात. आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. मी या ठिकाणी थोडक्यात पर्यावरण अभ्यास कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून मांडलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.